शिवसेनेचे मंत्री आणि नेते व्हीएसआरचं विमान वापरणार नाहीत असा निर्णय झालाय। व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा शिवसेनेनं निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेच्या आमदारांची ही सूचना होती आणि ती एकनाथ शिंदेंनी मान्य केली आहे। अजित पवारांच्या अपघातानंतर शिवसेनेकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिवसेनेचे नेते आणि मंत्री व्हीएसआर कंपनीचं विमान वापरणार नाहीत असा निर्णय झालेला आहे। तर व्हीएसआर कंपनीच्या विमानानं जात असताना अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यानंतर व्हीएसआर कंपनीच्या एकूण कार्यप्रणाली संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले, शंका उपस्थित झालेल्या आहेत। सध्या व्हीएसआर कंपनीची विमानं ही ग्राउंड करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर आता व्हीएसआर कंपनीची विमानं शिवसेनेचे नेते आणि मंत्री वापरणार नाहीत असा निर्णय झालाय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की अजितदादांच्या निधनानंतर, अपघाती निधनानंतर व्हीएसआर कंपनीवरती अनेक प्रश्न हे उपस्थित करण्यात आले होते। त्यानंतर डीजीसीएची जी प्रेस नोट होती त्यामध्ये देखील त्या विमानांमध्ये जवळपास अनेक टेक्निकल प्रॉब्लेम्स हे नंतर पुढे आल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी रोहित पवार यांनी देखील तक्रारीसाठी अर्ज केलेले। त्यामुळे एकूणच व्हीएसआर कंपनीच्या एकूण सर्वच गोष्टींवरती प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर आता शिंदेच्या आमदारांनी देखील शिंदेंना व्हीएसआर कंपनीचं विमान हे न वापरण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती आणि ही सूचना मान्य करत त्या शिंदेंनी व्हीएसआर कंपनीचं जे विमान आहे हे यापुढे कुठल्याही प्रवासात वापरणं नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एकूणच दादांच्या निधनानंतर अनेक गोष्टी त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हीएसआर कंपनीवरती देखील डीजीसीएकडनं अनेक कारवाई बरोबर आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरून शिवसेनेने हा निर्णय घेतलेला आहे की शिवसेनेचे नेते आणि मंत्री व्हीएसआर कंपनीची विमानं वापरणार नाहीत। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।